मंडळी नमस्कार। मंडळी, देशात मान्सूनचं आगमन झालेलं आहे। पावसाळा सुरू होऊन 2 आठवड्यांचा कालावधी देखील होऊन गेलेला आहे। देशातल्या अनेक भागात पेरण्या सध्या सुरू आहेत। महाराष्ट्रातही सोयाबीन, कापूस, तूर या पिकांच्या पेरण्या सुरू आहेत। राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील सुरू असल्याचं बोललं जात आहे। साधारणतः 10 जून पासून वातावरण असंच असल्याचं हवामान विभागानं म्हटले। दरम्यान आपण सध्या उत्तर भारतात, विशेषतः दिल्ली परिसरात मोठी उष्णतेची लाट असल्याच्या बातम्या ऐकत आहोत आणि तिथलं तापमान अजूनही 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याचं वृत्त आहे। त्यामुळे मान्सून अजून तिथं पोहोचला नाही का, मान्सून सध्या नेमका आहे कुठे किंवा कुठे अडकलाय, तो कधी सक्रिय होईल याबद्दल हवामान विभागाचे काय अंदाज आहेत तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। आणि हे सगळे अंदाज इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तामध्ये छापलेले आहेत। त्याचाच दाखला घेऊन आपण पुढची माहिती पाहणार आहोत। मंडळी, राज्यात मान्सून दाखल होऊनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही अशी स्थिती आहे। आपल्याकडचा मान्सून हा केरळ राज्याकडून येत असतो, त्यामुळे आपल्याकडे त्याचं आगमन झालं असलं तरी तो उत्तर भारतात अजूनही सक्रिय नसल्याचे वृत्त आहेत। भारतात साधारणतः 70% पाऊस हा जून ते सप्टेंबर या काळात पडतो। मान्सूनचं आगमन साधारणपणे मेच्या अखेर अंदमान समुद्राकडून होत असतं आणि केरळ मार्गे आपल्या देशात तो प्रवेश करतो आणि केरळची तारीख साधारणपणे 1 जूनच्या आसपास असते आणि तोच मान्सून देशाच्या उत्तर भागात पोहोचेपर्यंत 1 महिन्याचा कालावधी घेतो। म्हणजे 1 जून पासून आगमन झालेला मान्सून 30 जून या कालावधीमध्ये उत्तर भारतात पोहोचतो आणि आपण पाहतो तसं जुलै महिन्यात सर्वाधिक आपल्याकडे पाऊस असतो। म्हणजे 15 जुलैपर्यंत मान्सून हा सर्व देशभरात चांगल्या प्रकारे पसरलेला असतो। भारतीय हवामान खात्यानं या हंगामामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे। त्यानुसार 106% पाऊस पडेल असं हवामान खात्यानं सांगितलंय। ते सांगत असताना अल निनोचं रूपांतर हे ला निनामध्ये होत असतं, ज्यामुळे पावसाचं अभिसरण वाढतं असं हवामान खात्यानं स्पष्ट केलं। मान्सूनच्या आगमनापासून 10 जूनपर्यंत देशभरात 36.5 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 जून पासून पावसाचा वेग मंदवल्याचं देखील या बातमीत म्हटलं आहे। या मागच्या आठवड्यात भारतात कमी पाऊस पडल्याचं देखील म्हटलं आहे आणि सर्वाधिक कमी पाऊस हा पावसाळ्यात ओडिशा राज्यात पडला। त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये देखील कमी झालाय। त्यानंतर बिहार, झारखंड, मणिपूर, मिझोराम, लक्षद्वीप, नागालँड, केरळ, अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार या बेटावर देखील सध्या मोठी उष्णता असल्याचं या वृत्तात म्हटलंय। मंडळी, भारतात 30 मे रोजीच मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान खात्यानं केली होती। त्यानुसार काही भागात अतिवृष्टी देखील झाली। आसाम, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम मध्ये अतिवृष्टी झाल्याचं म्हटलंय आणि देशात इतरत्रही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। पण 10 जून नंतर पावसाचं प्रमाण हे असमान असून त्यामुळे उष्णतेत वाढ झाल्याचं बोललं जाते। मग एवढं असूनही सध्या मान्सून आहे तरी कुठे असा प्रश्न आपल्याला पडतो। तर सध्या मान्सून हा अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा तसंच काही प्रमाणात पश्चिम बंगाल राज्यामध्ये सक्रिय आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यातल्या उत्तरार्धात कोकण आणि उत्तर कर्नाटकात पावसाचा जोर वाढेल, मात्र देशाच्या इतर भागात पाऊस नसेल असं देखील म्हटलंय। तसंच या आठवड्याच्या शेवटी महाराष्ट्रातल्या उर्वरित भागात आणि पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहारच्या भागात तसंच आंध्र प्रदेशच्या काही भागात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होईल असं देखील म्हटलं आहे। तसंच सध्या उत्तर भारतात सुरू असलेली उष्णतेची जी लाट आहे ती या आठवड्यात काही प्रमाणात कमी होईल असं हवामान विभागानं सांगितलंय। मंडळी, दरम्यान या जून महिन्यामध्ये सरासरी पावसाचं प्रमाण हे कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे, असंच या सगळ्या वृत्तांमध्ये दिसतंय।